नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरात सप्तशृंगी नगरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. छबिलाल पाटील हे रात्री गच्चीवर झोपले असताना चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सुमारे 5,000 रुपये रोख आणि 9 ग्राम सोन्याचे दागिने चोरून नेले. सकाळी घरातील कपाट व कुलूप तुटलेले आढळून आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. तसेच परिसरात रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. छबिलाल पाटील, सप्तशृंगी नगर, प्लॉट नंबर 49. आम्ही रात्री 12 वाजता झोपलो टेरेसवरती आणि सकाळी दरवाजा पाहायला आलो तर कुलूप तुटलेला आणि मध्ये त्यांनी कपाट तोडलं. कपाटामधून 9 ग्रॅम सोनं आणि 5,000 रुपये असे चोरांनी लंपास केले. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.